अहमदनगरमध्ये 3 वर्षांची अज्ञात बालिका जखमी अवस्थेत आढळलेली आहे। बालिकेवरती लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता व्यक्त केली जाते। पांडुरंग रायकर आपल्याबरोबर आहे। पांडुरंग, काय अधिक माहिती? प्राजक्ता, ही अत्यंत गंभीर गोष्ट म्हणावी लागेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून जे नगरमध्ये ज्या महिला असेल किंवा अल्प मुली असेल यांच्यावरती जो काही लैंगिक अत्याचार जो होत आहे, तर त्याचं सत्र काही थांबताना दिसत नाही। कारण नगरमध्ये कालच एक अल्पवयीन जी बालिका आहे, 3 वर्षाची बालिका आहे, ती जखमी अवस्थेत आढळून आलेली आहे। केडगाव परिसरामध्ये ही मुलगी आढळून आलेली आणि विशेष म्हणजे या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे। कारण या मुलीवर चेहऱ्यावरती अत्यंत गंभीर अशा जखमा आढळून आलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्या मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे या मुलीवरती नगरच्या सरकारी रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला पुण्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाचा, हा जो काही या मुलीची अजून ओळख पटलेली नाहीये, हा जो परिसर आहे औद्योगिक MIDCचा, हा औद्योगिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये जा असते। मात्र अशा परिस्थितीत या ठिकाणी ही मुलगी जखमी अवस्थेत आढळल्याने सध्या परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे। आणि या मागचं नेमकं कारण काय, त्यामुळे अत्यंत घृणास्पद प्रकार असा अहमदनगरमध्ये घडलेला आहे। आता पोलीस या सगळ्या संदर्भातला अधिक तपास करतील आणि लवकरात लवकर आरोपीला पकडतील अशी आशा करूयात।